दशक 5वा मंत्र निरूपण. दशक 5वा समास पहिला गुरु निश्चय निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. पूर्ण काम ज्याची कामना पूर्ण झाली आहे, हे सद्गुरु स्वामी परमपुरुषा आत्मारामा, तुझा जय जयकार असो. अनिर्वाच्य असणाऱ्या तुमचा महिमा मी वर्णन करू शकणार नाही. वेदांनाही समजावणे कठीण आणि शब्दांनाही कठीण असलेल्या आत्मवस्तूचा अलभ्य लाभ शतशिष्यांना मात्र होतो. शिष्य तुमच्यामुळेच योगी यांचे निज रहस्य, शंकराचे निजस्थान, विश्रांतीची निज विश्रांती, अत्यंत गौप्य असणारा परब्रह्मच आपण होतो. त्याला घोर संसार दुःखाची किंचितही व्यथा होत नाही. असो, आता सद्गुरुनाथाच्या कृपाशीर्वादाने लढिवाळपणे गुरु शिष्यांचे लक्षण सांगण्याचे धाडस करीत आहे. मुमुक्षेने सद्गुरूला शरण जायला हवे. आपण सर्वांना ब्राह्मणच गुरु असे वाटते. ते कर्मरहित असले तरीही त्यांना अनन्य भावाने शरण जायला हवे. पाहणा, ब्राह्मणांसाठी नारायणाने अवतार धारण केला. विष्णूने आपल्या वक्षस्थळावर श्रीवत्सलांछन आभूषण रूपाने धारण केले. मग इतरांची काय कथा. ब्राह्मणांचे वचन प्रमाणभूत असून त्या योगे शूद्र ही ब्राह्मण बनतात. ब्राह्मणांच्या मंत्राने धातू पाषाणांना देवत्व प्राप्त होते. ब्राह्मण जन्मताना एकदा आणि उपनयनाच्या वेळी एकदा असे दोनदा जन्म घेतो, म्हणून त्याला द्विज असे म्हणतात. म्हणून उपनयन न झालेला तो शूद्र असे वाटते. असो, सर्वांना ब्राह्मण पूज्य आहे अशी वेदाज्ञा असल्याने ते प्रमाणभूत आहे. वेदाव्यतिरिक्त सर्व अप्रमाण असून ते भगवंतालाही अप्रिय आहे. इतकेच नव्हे, ते ब्राह्मणांमुळेच यज्ञ, याग, व्रत, वैकल्य, दान आदी गोष्टी होतात. ब्राह्मणांमुळेच सर्व तीर्थाटन आहेत. ब्राह्मण नसतील तर कर्म मार्ग चालूच शकणार नाही. किंबहुना ब्राह्मण हे प्रत्यक्ष वेद मूर्तीच होत, तेच देव होत. विप्रवाक्याने कामना पूर्ण होतात. ब्राह्मण पूजेने चित्त शुद्ध होऊन ते भगवंताकडे वळते. त्यांचे तीर्थ प्राशन केल्याने श्रेष्ठ गती प्राप्त होते. लक्ष भोजनामध्ये ब्राह्मण पूज्य आहे, इतरांना तेथे स्थान नाही. असे असले तरीही भगवंताला भावाशिवाय अन्य काहीही प्रिय नाही. असो, ब्राह्मणांना देवदेवताही नमस्कार करतात. मग तेथे मनुष्य प्राण्यांचे काय. ब्राह्मण मतिमंद असला तरीही तो लोक्यवंदच होय. शब्दामध्ये निष्णात असलेल्या हीनतम जातींना घेऊन काय करायचे. त्यांची ब्राह्मणांबरोबर बसून पूजा करता येईल काय. असे केले तर ते जनरूढी विरुद्ध कर्म वेद निषिद्ध मानल्यासारखे होऊन त्याला पाखंड मत असे म्हणावे लागेल. सारांश, हरिहर भक्त सर्वांचा ब्राह्मणांवर विश्वास आहे. ब्राह्मण भक्तीने अनेकांना पावन केले आहे. ब्राह्मणांमुळे देव मिळत असले तर मग सद्गुरू का करून घ्यावा असे विचाराल तर सद्गुरूशिवाय निजधन मिळत नाही असेच सांगावे लागेल. आपल्या धर्मानुसार करायला हव्या असलेल्या कर्मासाठी ब्राह्मण पूज्य आहे ही गोष्ट खरी आहे. पण सद्गुरूशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि ब्रह्म झाल्याशिवाय जन्म मरणाचे दुःख चुकणार नाही. सद्गुरूशिवाय ज्ञान कदापि होणार नाही. असे ज्ञान प्राप्त करून न घेणारे अज्ञानी जीव संसाराच्या ओघात वाहतच गेले. एवढेच नव्हे तर ज्ञान झाल्याशिवाय केलेले सर्व काही जन्मालाच कारणीभूत होते. म्हणून सद्गुरू चरण घट्ट धरावे. ज्यांना देव पाहावा असे वाटते त्यांनी सत्संग धरावा. सत्संगाशिवाय देव मिळणार नाही. जास्त काय सांगावे, सद्गुरूशिवाय विविध साधन व्यर्थ होत. ते साधनकर्त्यालाच वेडे बनवितात. गुरुकृपेशिवाय साधन श्रम निरर्थक होत. अनेक जण कार्तिक स्नान, माघ स्नान आणि व्रत, उद्यापन, दान करतात. गोरांजन, धूम्रपान, पंचांगणी साधन करतात. काही जण कीर्तन, पुराण ऐकतात, प्रेमाने निरूपण करतात अथवा
अत्यंत खडतर तीर्थयात्रा करीत फिरतात. ते करीत असलेल्या देवपूजेच्या झगमगाटाचे वर्णन ते काय करावे. स्नान संध्या करून गवताच्या आसनावर बसून गोपीचंदनाचा टिळा, तुळशीच्या माळा, श्री मुद्रांकित ते धारण करतात. अर्घ्यपात्र, संपुष्ट, गोकर्ण, मंत्र यंत्राने सिद्ध केलेले ताम्रपत्र आणि अनेक प्रकारांची उपकरणे, पूजा साहित्य ते तयार ठेवतात. घन 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 घंटा वाजवीत तोंडाने स्तोत्र स्तवन वर्णनांचा उच्चार करीत विविध आसन, मुद्रा, ध्यान, प्रदक्षिणे, नमस्कार घालतात. आणखी काही जण पंचायतन पूजा करतात किंवा मातीचे मोजून लक्ष लिंग तयार करून त्यांना बिल्वपत्रे, नारळ अर्पण करून सर्वांग पूजा करतात. नाही तर उपवास, नेमनिष्ठ इत्यादी कर्म अत्यंत श्रम घेऊन करतात. इतके सर्व करूनही प्राणी फक्त फळच मिळवतात, पण त्याचे वर्म मात्र चुकतात. अथवा यज्ञ इत्यादी कर्म करून अंतःकरणात फलाशा धरल्यामुळे आपल्या इच्छेनेच ते जन्मांचा संचय करतात. काही जण अनेक प्रकारे प्रयास करून 14 विद्यांचे अभ्यास करून रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतात, पण सद्गुरु कृपेशिवाय स्वहित कदापि साध्य होणार नाही. या कर्मादीने यमपुरीचे संकट काही चुकणार नाही. जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत दुःख भोगणे सुटणार नाही. गुरुकृपेशिवाय अधोगती आणि गर्भवास चुकणे अशक्य. ब्रह्मज्ञान एक प्राप्त झाले नाही तर ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्तिभाव आणि भजन हे सर्व पोकळच होय. जसा आंधळा तडफडत खड्ड्यात किंवा दरीत पडतो, तद्वत सद्गुरु कृपा प्राप्त करून न घेणारे अनेक ठिकाणी फिरत क्लेश भोगतात. पण ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले तर द्रव्यनिधी दिसतो, त्याप्रमाणे सद्गुरु उपदेशाने ज्ञान प्रकट होते. सद्गुरु शिवाय जन्मच निष्फळ आहे. सद्गुरु नसेल तर सर्व काही दुःखमयच. जास्त काय सांगावे. सद्गुरु शिवाय मनाचा संताप नाहीसा होणार नाही. सद्गुरूंच्या अभयदानानेच ईश्वर प्रकट होतो आणि शिष्यांची अनंत संसार दुःख नाश पावतात. भूतपूर्व मोठ्या संत महंत आणि मुनिश्रेष्ठांना ज्ञान अनुभव सद्गुरूंकडूनच प्राप्त झाले. श्रीराम, श्रीकृष्णापासून सिद्ध, साधू, संत इत्यादी सर्वजण गुरु भक्तीत अत्यंत तत्पर होते. त्यांनी गुरूंचे दास्यत्व केले. इतकेच नव्हे तर जगत चालक ब्रह्मा, विष्णू, महेश्वर ही सद्गुरु चरणाचेच दास झाले आहेत. त्याशिवाय त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालेच नाही. असो सारांश. ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांनी सद्गुरु करून घ्यावा. सद्गुरु शिवाय मोक्ष कल्पांतातही शक्य नाही. आता सद्गुरु मात्र इतर गुरूंप्रमाणे नसून त्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञानाचा उदय होतो. अशा सद्गुरूंची ओळख पुढील समासात निरूपणाद्वारे करून देत आहोत. श्रोतेजनांनी क्रमशः ते श्रवण करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पंचम दशके गुरुनिश्चय निरूपणं नाम प्रथमः समासः.